सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पतितोद्धारक निर्गुणा निजबोधरु स्वानंद रमणा जेव अविद्या विभंजना कृपावंता दयाळा। भगवंताच्या नावानं जयकारा करतात तर कसा करतात? जय पतितोद्धारक निर्गुणा, पतितांचा उद्धार करणारा असा भगवंत जो निर्गुण आहे। निर्गुण शब्दाचा अर्थ त्याच्याकडे गुण नाही असा नाही। समाजामध्ये जे गुण दिसतात राजस तामस सात्विक, हे का आपण लय गुणी माणसं पाहतो, बोलता बोलता म्हणतोय तो लय गुणी आहे बा, तर ते गुण नसतात, ते अवगुण असतात। तर असे अवगुण भगवंताकडे नाही आहे, म्हणून त्याला निर्गुण म्हटलेलं आहे। कोणता गुण आहे त्याच्याकडे? सत्व आहे, पण राजस तामस सात्विक या वर्गातला सत्व नाही, निर्गुण सत्व आहे। ज्या सत्वामुळे जीवाचं कल्याण होणार आहे असा सात्विक गुण आहे त्याच्याकडे, आणि म्हणून त्याला निर्गुण म्हटलेलं आहे। निजबोध स्वानंद रमणा, निजबोध, निजबोध शब्दाचा अर्थ असा आत्यंतिक बोध, स्वतःच्या स्वरूपाचा बोध, मी कोण आहे हे त्याला तर माहिती आहे, आपल्यालाही समजून सांगतो मी कोण आहे। आपण म्हणत असतो मी कोण आहे तुला माहित नाही, हे वेगळं, आपण कोणीच नाही पण उगाच सांगत असतो। पण परमेश्वर कोण आहे हे परमेश्वराला तर माहिती आहे, पण आपल्याला ज्ञान देतो परमेश्वर कोण आहे, त्याला निजबोध म्हटलेला आहे। स्वानंद रमणा, स्वतःच्या आनंदात रममान असलेला। आपण स्वानंद रमणी नाही आहोत, आपण परानंद रमणी आहोत। दुसऱ्यानं आपल्याला आनंद द्यावा त्याच्यात रममान होतो। एकटे बसलो ना आपण, अनेकांना फोन करतो, या काय झालं, काय काय करमून नाही राहिलं बेटा, एकटं हुरहुर वाटू राहिलं, काऊन नाही, कोणीच नाही बोलाले। मग दुसरा माणूस आल्यावर तो याच्यामध्ये आनंद शोधतो ना हा त्याच्यात आनंद शोधतो, दोघं गप्पा मारतात, गप्पा गप्पात वेळ निघून जातो, आणि मग त्यांना वाटतं बरं झालं तुम्ही आले, नाही तर मग वेळच गेला नसता। हे दुसऱ्यात आनंद शोधणे आहे। पती पत्नीमध्ये आनंद शोधतो, पत्नी पतीमध्ये आनंद शोधतो, दोघेही पुत्रामध्ये आनंद शोधतात, पुत्र माता पित्यात आनंद शोधतात, पुत्र मोठ्या झाल्यानंतर प्रियसीमध्ये आनंद शोधतो, मुलाबाळामध्ये, मित्रामध्ये, नातेवाईकामध्ये आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो। एवढंच नाही, वस्तूमध्ये आनंद शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, गाडीमध्ये, घरामध्ये, दागिन्यामध्ये, साड्यामध्ये, घोड्यामध्ये, नाही का, त्याच्यातून आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण आपण परानंदी आहोत। आपल्याकडे स्वतःचा आनंद नाही, भगवंताकडे स्वतःचा आनंद आहे, म्हणून त्याला स्वानंदी रमणा असं म्हणतात। स्वतःच्या आनंदात रममान होतो। आपल्यात स्वतःत आनंद आहे का? नाही, म्हणून आपण जेवण्यामध्ये आनंद मानतो, झोपण्यात आनंद मानतो, नाही का, बिछाण्यापासून आनंद घेतो। पाईप जवळ नसलं तर मग काय असतं, मोबाईल 2-2, 3-3 तास ते पाहत बसतो। म्हणजे एक साधारण जड वस्तू आपल्याला आनंद देते, स्वतःत नाही। आपल्या परानंदी आहोत आपण।
अजून काय म्हटलंय? जीव अविद्या विभंजना कृपावंता दयाळा. जीव आणि अविद्या याच विभाजन करणार आहे. जीवाची आणि अविद्येची. कावळ्याला कोणतरी सांगितलं, कावळे दादा तुम्ही पांढरे शुभ्र होते, तुमचे पूर्वज जण माग पांढरे शुभ्र होते, काय भानगड झाली माहित नाही, पण तुम्ही काळे काळे जन्मायला लागले नंतर. कावळा म्हणे असं? हो, आमचे पंजोबा सांगायचे का कावळे पांढरे शुभ्र होते, बगळ्यापेक्षा बगळ्याला लाज होती नसेल. कावळा म्हणे हे तिची माहितच नाही आपल्याला कसं, काय करावं आता? पहा म्हणे काहीतरी करा म्हणे तुम्ही बुवा. ए काळ बरोबर नाही दिसू राहिलं म्हणे, आरंभ नंतर लागला म्हणे तुम्हाला. माता कावळ्याला किती घासलं म्हणजे तो पांढरा होईल? नाही होईल का? नाही. कावळा काळाच मुळामध्ये, त्याचा रंगच तसा. जसं कोळसा आहे की नाही, कोळसा कोळशाचा रंग पालटतच नाही, किती प्रयत्न करा. आमच्या उपदेश पंजरीकार महानुभावांनी फार सुंदर लिहिलाय. तो कोळसा धुनिया दुधाने होळीला कर्पूर साखराने काळाची राहे नै शुभ्र त्याला उपदेश कैचा आशिया मुढाला. कोळशाला दुधानं धुतलं, साखरीत घोळला, कापरात घोळला, काहीच परिणाम नाही. आता कोळशाला बदलायचंय, सोपं काम आहे का? सांगा बरं, कोळशाला कोणता रंग बसत? कोळशाला रंग द्यायचा, चालवा डोकं, कोणता रंग देता येईल त्याला? आलं कोणाच्या डोक्यात? देता येईल? त्याला जर आगने लावली तर कोळशाचा रंग पालटतो, कोळसा लाल होतो. तस जीवाला अविद्या लागलेली आहे, अविद्या अशी निघत नाही, परमेश्वराच्या कृपेनं ती काढल्या जाते. जसं कोळशाला अग्नी लावल्यानंतर कोळशाचा रंग बदलतो, तस जीवाला ज्ञान दिल्यानंतर, जीवाना आचार जर केला तर जीवाचा रंग बदलतो आणि मग जीवाला शुभ्रता येते. जीव कसा आहे माहितीये तुम्हाला? परमेश्वर आणि जीव सजातीय आहेत. कसे आहेत? सजातीय. तुम्ही म्हणसाल सजातीय म्हणजे एका जातीचे? नाही, असं नाही. सजातीय शब्दाचा अर्थ तोही शुद्ध आहे, हाही शुद्ध होऊ शकतो. त्याचा रंग मयूर पृच्छवत आहे, मोराच्या पिसासारखा वेगवेगळे रंग परमेश्वराचे. आणि जीवाचा रंग कसा आहे? मूळ रंग स्फटिकासारखा पांढरा शुभ्र. पण अविद्यामुळे तो काळवंडला आणि देवाला काही बरं वाटलं नाही. देवाला वाटलं याची अविद्या काढावा भेटायची. काय? याची अविद्या काढावा म्हणजे हा पांढरा शुभ्र दिसन लेखाचा.
हा काळवणलेला दिसू राहिला आहे का? जे कठीण काम आहे, कोळशाला पांढरं करणं सोपं नाही, कावळ्याला रंग देणं सोपं नाही, तसं जीवात्म्याची अविद्या काढणं सोपं नाही. ते काम भगवंत करतात. म्हणून जीवाविद्या भंजना, जीव आणि अविद्या याचं विभाजन करतोय भगवंत. कसा करतो माहितीये? पहिले जीवाला अविद्या आहे चिटकून, आणि त्या अविद्येला काढायचंय. म्हणून भगवंतानं काय केलं? त्याला मळ लावले. मळ काय लावले? मळ. आद्यमळ मायेचा, विश्वमळ, भैरवमळ, मग शेषय्याचा मळ, सत्य कैलास वैकुंठाचा मळ, स्वर्गाचा मळ, अंतराळीचा मळ, अष्टदेव योनीचा मळ आणि कर्मभूमीचा मळ. एवढे मळ लावले. तुम्ही म्हणसान ते तर अजून मळकट झालं, दुर्कट झालं. ते काढायसाठी हे मळ लावले. हे कुठलं शांतपण आहे बा, असं वाटतं ना आपल्याला. तुम्हाला सांगतो, तांब्याचं भांड आहे, तांब्याचं. मग तांब्याच्या भांड किटलं. किटलं कळते ना, तुमच्याकडचीच भाषा आहे. किटलं म्हणजे खराब झालं. मग त्याचा मळ काढायचा आहे. काय केलं जाते? लिंबू फिरवतात त्याच्यावरून. काय फिरवतात? लिंबू. वरून मळच लावला का नाही, लिंबाचा रस म्हणजे मळ. धुवून टाकलं, स्वच्छ झालं. असं निघत नाही. आपण पाहतो ना, कढई खराब झाली, मग कढईला विंबार, अजून काही काही, अजून काही काही असं लावून त्याला घासून 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 स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. यानं नाही निघत, त्यानं नाही निघत, काहीतरी पण वेगळं लावतो ना आपण. हे कशासाठी लावतो? त्याचा मूळ रंग बाहेर आला पाहिजे, तो चमकला पाहिजे, गंदी काळीमा निघाली पाहिजे. तशी निघत नाही, आपल्याला माहिती आहे. दुसरं लावावं लागतं. देवाला येड्यात नका काढू. म्हणून मळ लावले देवानं. मग सगळे मळ लावले. सांगितलं, याला ज्ञान दिलं, भाऊ तू जसा दिसतो ना तसा नाही. काय सांगितलं? जसा दिसतो तसा नाही. तू माझ्या जवळ येऊ शकतो, माझा आनंद प्राप्त करू शकतो, पण तुला काही काम करावं लागेल. पण याला कुठं कळू राहिलं? हा विसरला ना. जसं एक सिंह, बारीक पिल्लू सिंहाचं भटकलो जंगलात. भटकलं, बकऱ्याच्या कळपात घुसलो. बकऱ्या दिसल्या, घुसलं त्याच्यामध्ये. मग आता त्या मालकाला वाटलं, धनगराला, अरे हे आपल्या सोबत आलं, हे राहू द्या, लहान आहे बा. मग त्यानं बकऱ्याचं दूध काढून त्याला पाजलं, सांभाळलं. ते राहू लागलं बकऱ्यामध्ये. बकऱ्यासारखं उड्या मारू लागलं, बकऱ्यासारखं छपूट हालू लागलं, बकऱ्यासारखंच आपलं ते पालाय खाऊ लागलं. ते झालं मोठं. मोठं झालं, जंगलात याच्यासोबत चरायला गेलो. कोणासोबत? बकऱ्यासोबत. तिकून सिंहानं मोठी डरकाळी फोडली. सगळ्या बकऱ्या पळत सुटले, हे पळत सुटलं. चलो आलं रे बाबा, खाऊन टाकन आपल्याला. त्या सिंहानं उडी मारली, त्याला पकडलं. येड्या, बकऱ्या पळू दे ना, ते पळतात पळू दे, तुला काय झालं, तू का पळतो? ते म्हणे मला खाऊन टाकन. म्हणे कोण? मी? अरे तू आरसा बघितला का? आरशात बघ तू कोण आहे.
तुला माहितच नाही तू कोण आहे. अरे तू सिंह आहे. आवाज दे जरा मोठ्यानं. आवाज तर काढ. ती बी म्या म्या करायचं. खरं त्यानं सिंहाचा आवाज ऐकलाच नाही. ज्या वेळेला सिंहानं परत आवाज काढला आणि त्या सिंहानं म्हणजे बकऱ्यामध्ये राहणाऱ्या सिंहानं आवाज काढला, अरे हाव राव म्हणलाय, माहितच नव्हतं मला. जीवाची गताशी झाली. भगवंतानं याला ज्ञान दिलं आणि सांगितलं तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो, पण काही पथ्य पाळावं लागलं. मग याला ज्ञान दिलं, आचार करायला सांगितला, सगळं सगळं झालं. मग याची अविद्या छेद कधी होते आणि कशी केल्या जाते, उद्धरण नावाच्या प्रकरणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. फार सुंदर आहे. तुम्ही 9 प्रकरण वाचत जा. महानुभाव म्हणलं की कमीत कमी 9 प्रकरण वाचता आले पाहिजे त्याला. 9 प्रकरण पाठ केले, सगळं शास्त्र त्याच्यामध्ये आहे. मग त्याने आचार केला आणि तो मरण पावला. त्यावेळेस परमेश्वर त्याला पुनरुपी आपुला संबंध देतील असं सांगतात. परमेश्वरानं भेट दिल्यानंतर परमेश्वर त्याची काय करतात, त्याला अजून 3 ज्ञान देतात. शब्द ज्ञान अगोदर दिलेलं आहे. शब्दाच्या माध्यमातून ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान. नंतर त्याला अपरोक्ष ज्ञान दिलं जातं. त्या अपरोक्ष ज्ञानामध्ये त्याच्या शरीरावर जे मळ लागलेत कर्माचे, त्या मळाचा नाश होतो. मग सामान्य ज्ञान त्याला दिलं जातं. तिथे कर्माचा नाश होतो. मग त्याला विषय ज्ञान दिलं जातं. तिथे 5 पिशी 7 पिशी जे काही जीवाची गंदी काळीमा ही बरीच नष्ट होते. आता काय राहिलं, जी मूळची होती काय, अविद्या, तेवढीच राहिली आता. आणि मग परमेश्वर तयासी कृपा करीती, त्याच्यावरती भगवंत कृपा करतात त्या जीवात्म्यावरती. मग परमेश्वर आपुलिया कृपा शक्ती करोणी तयाची अनादि अविद्या छेद करती, मूळ अविद्या छेद करती, अज्ञान छेदे करती. अज्ञान छेदे करून अज्ञता ज्ञान त्रुटी होय, अज्ञमय त्रुटी होय, जीवत्व त्रुटी होय. किती प्रकार होतात. ही सगळी भानगड होऊन जाते. त्याचा आद्यमय निघून जातो, जीवत्व जातं. उतरंडी सारखं स्वामी म्हणतात, खालच्या मडक्याला टोला मारला, खालचं मडकं फुटलं, वरचे काय आदर आहेत का सोफा सेटवर बसलेली, ते बद बद खाली पडते. तस जी मूळ आहे अविद्या, ज्याच्यावरती सगळं आहे, तिला नाश करतात भगवंत. त्याच्यावर रचलेलं सगळं पूर खतम होऊन जातं, काहीच राहत नाही. उतरंडी सारखं. आता काय राहिलंय, कृपास्पदी भूत होनी अनंत काळ दुःख भोगीत असिजे. अविद्या छेदाच्या अगोदरची गोष्ट. परमेश्वराने माझ्यावरती कृपा करावी म्हणून तो रडतो, तडफडतो, जळतो अंतःकरणात. देवा कधी माझ्यावर कृपा करशील रे. किती काळ असतो माहितीये. काही लोक म्हणतात 1 कोटी वर्ष, काही लोक म्हणतात 2 कोटी वर्ष, काही लोक म्हणतात 3 कोटी वर्ष. इतकं अंतर देतो देव. मरले का, मर तसाच, जवळ घेत नाही देव. अरे तो दयाळू आहे, मयाळू, कृपाळू, कनवाळू असा तो भगवंत. का दूर रोखतोस रे बाबा, का जवळ घेत नाही.
तुझा पाणा आटला का माझी भूक संपली, माझी भूक उसणी आहे, का जवळ घेत नाही. देव म्हणतात ज्या वेळेला तुला ज्ञान झालं, तुला कळलं, तुला समजलं त्यावेळेला की परमेश्वर सोडून कुणाचीच आस धरायची नाही. तुला ज्ञान झालं होतं ना म्हणले हो. मग त्या वेळेला तुझं मन विषयाकडे का गेलं, का आकर्षित झाला, सडक्या देहाकडे पाहून का आकर्षित झाला तू. तुला ज्ञान होत ना, तुला कळत होत ना, तरी सुद्धा तू आकर्षित झालास. तुला माहित होत ना छप्पनी नंतर, लक्षात ठेवा, छप्पनी अनुसरण्याचा भाग नाही आहे. छप्पनी नंतर एकदा विषयाची कल्पना मनामध्ये आली, मला जर एखादा पुरुष भेटला तर मी त्याच्याशी शरीर व्यवहार करीन, मला जर एखादी स्त्री भेटली तर मी त्याच्याशी विषय व्यवहार करीन, असा विषय डोक्यामध्ये 56 वर्षानंतर आला. एकदा आला नुसत्या डोक्यामध्ये. 1 कोटी वर्षाचं अंतर आहे. किती? 1 कोटी. का? तुला कळतंय ना रे वेड्या. कळत असून असा विचार का करतोस तू? दोनदा डोक्यामध्ये आला. 2 कोटी वर्षाचं अंतर आहे. परमेश्वर तुझ्यासाठी झटू राहिला, गावोगाव फिरू राहिला. परमेश्वरानं एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा श्री मुकुटी वनवन भटकतोय तुला शोधण्यासाठी, आणि तू काय करतोस? 3 कोटी वर्षाचा अंतर आहे. आणि 3च वेळची मर्यादा आहे. पुन्हा पुन्हा जर विषयाचे विकाराचे उल्लेख होत असतील तर हा विषय कृमी आहे. विषय कृमी कळलं? कृमी म्हणजे काय? कीटक, आळी. स्वामी म्हणतात एक अमेध्य कृमी, एक विषय कृमी. अमेध्य म्हणजे संडासामधली आळी, आपल्या विष्ठेमधली, तिच्यामध्ये, त्या आळीमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. तुलना काय केली देवानं पहा. शास्त्र बघा, मजा येते. पुरं नंग करून टाकते आपल्याला शास्त्र. तुम्ही कसे आहात सगळं सगळं, एक कपडा अंगावर ठेवत नाही, फाडून काढते आपल्याला. ते फाडून काढते. किती घाण आहोत आपण हे सांगते, आरसा दाखवते आपल्याला. ते आपण ऐकतच नाही, नीट पाहतच नाही, अभ्यासतच नाही त्याला. एक विषय कृमी, एक अमेध्य कृमी, एक विषय कृमी. दोन्ही सारखेच आहे म्हटले. संडास मधली आळी काय, आणि ज्याच्या डोक्यामध्ये विषय भोगण्याची इच्छा आहे तो काय, दोन्ही सारखेच. म्हणून अंतराय आहे. का अंतर पडलं? त्याच्याकडून अंतर नाही, परमेश्वराकडून, आपल्याकडून अंतर आहे. एका महात्म्यानं मला प्रश्न विचारला होता की असं काय घडलं, देव अंतर देतात, अविद्येचा छेद करत नाही, त्या जीवाला तळमळ करत सोडून देतात का? त्याचं कारण ते आहे,
परमेश्वराला सोडून आपण